श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश। पुढील 7 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता। देव आज म्हणत आहे, अभिनंदन प्रिय मुला, विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता दूर करत आहे। या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे येत आहे। मला माहीत आहे की तुमचे मन, कुटुंब, आरोग्य, आर्थिक आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापले आहे। तुमच्या सर्व चिंता माझ्याकडे सोपवा आणि तुला दीर्घ आयुष्य देईन। आतापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहे। हे शब्द लक्षात ठेवा। प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता त्याआधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा। होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी आहे कोण हे विसरू नका। माझ्यासाठी काही कठीण नाही। तुम्ही ते पाहू शकत नसला तरीही माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे। मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे। म्हणून उभे राहा आणि सक्रिय राहा। तुझ्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते। दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा। सज्ज व्हा, कारण आशीर्वाद आणि चमत्काराचा हंगामा तुझ्यावर आहे। तुमचे मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावं, कुणाशी काही बोलू नये। अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात स्वामीचे नामस्मरण करावं। एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सोबत सतत असतात। स्वामी म्हणतात, मला तुमची अवस्थेचे कारण माहीत आहे। काही वेळा मला तुम्हाला काही गोष्ट शिकवायचे असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो। विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे। जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस तुमची वाट पाहत आहे। आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा। काय माहीत, ही संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल। तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते, पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत। देव घोषित करतो, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात। सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे। मी भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे, तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे। आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाला आहेस। फक्त आता यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस बाळा। आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे। तुझा रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातला सुख गमावला आहे। राग आणि अहंकार जरा बाजूला सार, तुझा संसार तुला पुन्हा मिळेल। मी तुला मिळवून देईन। जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळते। मी माझ्या भक्ताच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो। माझ्या आज्ञेचं पालन कर। तुला तुझ्या संसारात हव्या असलेल्या सर्व सुख सुविधा मी देईन, यावर विश्वास ठेव। बाळा, तुझ्या संसारात सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप। तुला येऊन कुणीही काही सांगेल, विरोध देखील दर्शवतील, तू मात्र ठाम राहा। तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे। आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला मी देईन, यावर विश्वास ठेव। विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली
तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहे याची मला पर्वा नाही. मी काय करत आहे याची त्याला काळजी पडलेली आहे. हालचाली आणि अशांततेची कोणती बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहे याची खात्री करा. मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहे. अरे तू फक्त विश्वास ठेव, बाकी सर्व आमच्यावर सोड. तेच तुला देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी आता तुमच्या आयुष्यात प्रेम, यश, आनंद आणि आकर्षित करत आहे. पुष्टी करण्यासाठी यश टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचे वर्तमान वास्तविकता पहा. जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसेच होईल. देव तुमच्याशी बोलत आहे. मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवलं आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून परावृत्त करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवं आहे ते करू शकता. आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आहे आणि सकारात्मक पाने निवडले. पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल. अभिनंदन, प्रतीक्षा संपली. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. तुमचे कंपन वाढवा आणि ते वाहू द्या. तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुम्ही तयार आहात का? स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे, स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा. हेच खरं आयुष्य आहे. देव म्हणतो, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल. ते दुखवतील, परंतु ते तुला नष्ट करणार नाहीत. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो 2024मध्ये बदल येणार आहे. तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते. चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका. देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे. बदला घेण्याचा विचार करू नका. शांत बसा, प्रतीक्षा करा. ज्याने तुमचे वाईट केले आहे शेवट त्याचेही वाईट होणार आहे. प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते. त्यामुळे बदलाला घाबरू नका. ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. कोणावर अस्पष्ट विश्वास ठेवू नये, कारण मीठ आणि साखरेचे रंग नेहमी सारखाच असतो. देव तुम्हाला सांगत आहे, तुमचे नवीन वर्ष आश्चर्यकारक असेल. मी तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे. देव तुम्हाला तुमची सर्व भीती, चिंता आणि तणाव त्याला देण्यास सांगत आहे. तो तुम्हाला त्याचा परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल. तो तुमच्यावर प्रेम करतो. नेहमी योग्य गोष्टी करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा. जरी इतर करत नाहीत, गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले येत आहे. तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा. जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबवू नका. कधीही आशा सोडू नका, जरी तुम्हाला वाटत असेल की ती संपली आहे. जेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. संधीचे दरवाजे उघडले जातील, ऋण माफ केले जातील, बिले पूर्ण भरले जातील. तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल. त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा. तुमचा विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. देवावर श्रद्धा ठेवा. तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काजळीवर नाही. वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते, त्यामुळे कधी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. तुम्ही शक्तिशाली असाल, पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. अभिनंदन, तुम्ही हा
हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, उपचार, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहेत ते सर्व पूर्ण होणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो.